हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो सरस्वती क्लासेस या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला तो ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमध्ये आपण काही फॉर्म्युले डिस्कस करणार आहोत. ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमधील जे महत्त्वाचे रेशोज आहेत, जे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत, त्यांचे फॉर्म्युले आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे जो ट्रायंगल आहे तो कोणता? राईट अँगल ट्रायंगल घेतो आपण. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. समजा फॉर एक्झाम्पल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. ABC राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री घेतलेली आहे मी. आणि कोणताही एक अँगल मी अँगल ए किंवा अँगल सी, इथे मी अँगल ए इज इक्वल टू थीटा घेत आहे. अँगल ए इज इक्वल टू थीटा. जर तुम्ही अँगल सी फाइंड आउट केला तर तो येतो 90 मायनस थीटा. कशा प्रकारे येतो ते पण सांगतो मी. बघा, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये अँगल बी इज इक्वल टू आहे 90 डिग्री. त्यानंतर आपण अँगल ए इज इक्वल टू घेतलेला आहे थीटा. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, तर तुम्हाला माहिती आहे अँगल बी 90 डिग्री आहे. अँगल ए मी थीटा घेतलेला आहे. थीटा प्लस 90 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. हा प्लस मध्ये आहे, इकडे मायनस मध्ये जाईल. अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 90 मायनस थीटा. मीन्स अँगल सी इज इक्वल टू 90 मायनस थीटा. हा काय येतं? 90 मायनस थीटा येतं. तर आपल्याला यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जे आहे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो त्यांचे फॉर्म्युले पाहायचे आहेत. बघा, कोणकोणते ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहेत ते अगोदर मी तुम्हाला डिस्कस करतो इथे. साइन थीटा, त्यानंतर कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मित्रांनो, हा थीटा आहे. थीटाच्या समोरील बाजू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. बीसी काय येणार आहे तुमची? अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. कोण? थीटाच्या समोरील बाजू. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 90 डिग्रीच्या अपोजिट साइड काय असते? हायपोटेन्यूस. मीन्स तुमचा एसी हा हायपोटेन्यूस येणार आहे. आणि कोण थीटाच्या लगतची, आता एसी तर हायपोटेन्यूस आहे, मग कोण थीटाच्या लगतची म्हणजे ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा काय येणार आहे? एबी. एबी येणार आहे तुमची ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा. तर बघा, साइन थीटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. बघा, साइन थीटाचा फॉर्म्युला काय मित्रांनो? अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. कोण थीटाच्या समोरील बाजू भागिले कर्ण. मराठीमध्ये जर म्हटलं तर कोण थीटाच्या समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे बीसी डिवायडेड बाय एसी. फॉर्म्युला येतो बीसी डिवायडेड बाय एसी. त्यानंतर कॉस थीटा. कॉस थीटा असतो मित्रांनो ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. मग ऍडजेसंट साइड काय येते अँगल थीटाच्या? एबी. हायपोटेन्यूस काय येतो? एसी. कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. मीन्स ए बी डिवायडेड बाय ए. ठीक आहे.
त्यानंतर आपल्याला तिसरा ट्रिग्नोमेट्रिक रेशो टॅन थिटाचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. तर मित्रांनो टॅन थिटा इज इक्वल टू असतं अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा. मीन्स टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा. तर या त्रिकोणावरून मी या ट्रायंगल वरून सांगू शकतो अपोजिट साइड अँगल थिटाच्या अपोजिट साइड आहे बीसी, ऍडजस्टंट साइड आहे एबी, मीन्स बीसी डिवायडेड बाय एबी. आता मित्रांनो साइन कॉस टॅन माहिती झाले तर तुम्हाला कोसेक सेक कॉट लगेच फाइंड आउट करता येतात. तर कशा प्रकारे कोसेक थिटा हा साइनच्या इन्व्हर्स असतो. म्हणजे साइनचा फॉर्म्युला आहे तुम्हाला अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय हायपोटेनियस. कोसेकचा त्याच्या जस्ट उलटा इन्व्हर्स हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. मग कोसेक थिटा इज इक्वल टू येतो हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा मीन्स AC डिवायडेड बाय DC. ठीक आहे. सेम त्याच प्रकारे साइनच्या इन्व्हर्स जसा कोसेक होता तसाच कॉसच्या इन्व्हर्स आहे तुमच्या सेक. मग कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय हायपोटेनियस. सेक त्याचा जस्ट इन्व्हर्स करा. सेक थिटा बरोबर येणार आहे हायपोटेनियस डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा. आता हायपोटेनियस आहे तुमचा AC, ऍडजस्टंट साइड आहे AB. ठीक आहे. आणि क्वाट हा टॅनच्या इन्व्हर्स असतो किंवा टॅन हा क्वाटच्या इन्व्हर्स असतो. मीन्स टॅन थिटा आहे अपोजिट बाय ऍडजस्टंट, क्वाट थिटा येणार ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय अपोजिट साइड. ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा मीन्स AB डिवायडेड बाय BC. या प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये फक्त 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिलेले आहेत आणि या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये साइन थिटा आणि साइन 90 मायनस थिटा यांचा फॉर्म्युला कसा येतो, कॉस थिटा कॉस 90 मायनस थिटाचा कसा येतो, कॉट थिटा कॉट 90 मायनस थिटाचा कसा येतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रीचे पूर्ण आपण एक 5-6 व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरस्वती क्लासेस बसमधला भेट द्या. थँक्यू व्हेरी मच.